5-6 वर्षापूर्वी भीमा कोरेगाव ठिकाणी एक घटना घडली. त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं पुढं आले, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आणि वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाल्यानंतर MIM सोबत युती झाली. आता ही युती लोकसभेला अयशस्वी ठरली. त्यांची फक्त छत्रपती संभाजीनगरची जागा इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकली. बाकीकडे कुठेच त्यांना यश मिळालं नाही. अशा परिस्थितीत दोन ठिकाणी प्रकाश आंबेडकर उभे राहिले होते. एक म्हणजे अकोला आणि दुसरं म्हणजे सोलापूर. आता या दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि 2019 मध्ये तिहेरी लढत सोलापूरमध्ये झाली होती. आता तिथला जर इतिहास पाहिला तर सुशील कुमार शिंदे हे मोठं काँग्रेसचं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्यानंतर त्यांची मुलगी म्हणजे प्रणिती शिंदे हे तिकडल्या राजकारणात त्या सक्रिय दिसतात. आता ती निवडणूक जी झाली होती त्या निवडणुकीत असा बऱ्याचदा आरोप केला जातो की तेव्हा कदाचित म्हणजे 1.5 लाखापर्यंत 1 लाखाच्या पुढे वंचितला मत मिळालं होतं आणि 3-3.25 लाखापर्यंत सुशील कुमार शिंदे यांना आणि जे सिद्धेश्वर स्वामी होते त्यांना 5-5.5 लाखाच्या घरात मतं मिळाली होती. आता एकूण मतांची बेरीज केली तर असा आरोप केला जातो की प्रकाश आंबेडकर जर तिथं उभं नसते, वंचित तिथं नसती तर कुठंतरी काँग्रेस जिंकून आली असती किंवा वंचितकडून असाही आरोप होतो की तिथं जर काँग्रेस नसती तर वंचितची सीट निवडून आली असती. पण हे सगळं आता 2019ला होऊन गेलेलं आहे. ते पुन्हा आता होऊ नये म्हणून 2024 मध्ये महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये मोठ्या प्रमाणात बोलणं चालू आहे, डील चालू आहे असंही आपण म्हणू शकतो. कोणती जागा लढवायची, कोणती नाही लढवायची, कुठून कोणाला संधी द्यायची हे सगळं चालू असताना इंडिया आघाडीची मोठी बैठक झाली. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनाही मोठं स्थान देण्यात आलं. म्हणजे शेवटून तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला त्यांना भाषणाची वेळ दिली. म्हणजेच एकंदरीत काय राहुल गांधी असेल किंवा शरद पवार असेल, उद्धव ठाकरे असेल यांच्या बरोबरीनं त्यांना कुठंतरी स्थान दिलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये त्यांचं भाषण झालं, सभा चांगली झाली, खरगेसोबत त्यांचं बोलणंही सकारात्मक झालं, राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची चर्चा चांगली झाली असं बोललं गेलं. आता नंतर पुन्हा प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक पाऊल उचलून खरगे यांना म्हणजे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांना पत्र लिहिलं. त्यांनी सांगितलं की आम्ही काँग्रेससोबत आहोत आणि जिथून कुठून काँग्रेस 6-7 जागा लढवत असेल महाराष्ट्रात त्याच ठिकाणी वंचितचा पूर्ण पाठिंबा काँग्रेसला असणार आहे. कृपया करून तुम्ही त्या जागा आम्हाला कळवाव्यात म्हणजे आम्ही आमची रणनीती करू. याचा अर्थ असा होतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत ते फारसे सकारात्मक नाहीत. काँग्रेससोबत ते सकारात्मक आहेत आणि काँग्रेसला निवडून देण्यासाठी ते मदत करणार आहेत. आता याच्या पाठीमागचं धोरण काय असू शकतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण तुर्तास यामध्ये एक गणित आपल्या लक्षात येतं की कुठंतरी काँग्रेससोबत ही अलायन्स निर्माण होऊ शकते वंचितची. कारण लोकसभा झाल्यानंतर पुढे विधानसभा आहे आणि आताचं जर राजकारण पाहिलं कारण त्यांनी अशी अट टाकली होती ठाकरे गटाकडे आणि शरद पवार गटाकडे की तुम्ही असं लिहून द्या की तुम्ही आगामी काळात कधीच भाजपासोबत जाणार नाही. पण तसं काही लेखी स्वरूपात दोन्ही पक्षांनी दिलं नाही, त्यामुळे ते त्यांच्यासोबत जात नसावेत असंही बोललं जातं. आता ह्या दोन्ही शक्यता आहेत. म्हणजे त्यांनी लिहून दिलं नाही म्हणजेच ते कुठेतरी भाजपासोबत जाऊ शकतात. ज्या पद्धतीनं मागे चर्चा सुरू झाल्या होत्या की कुठेतरी ठाकरे हे पुन्हा भाजपासोबत युतीत येऊ शकतात तर शिंदे हे कुठंतरी परत वापस जाऊ शकतात जर त्यांचे आमदारकी म्हणा किंवा त्यांच्या विरुद्ध निकाल लागला किंवा भाजपाने त्यांना काही स्थान दिलं नाही तर अशा वेळेस ते वापस जाऊ शकतात. दुसरी गोष्ट आता साहजिकच जर ठाकरे त्यांच्यासोबत भाजपासोबत गेले तर शिंदे वेगळे राहण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार हे कधीही काकासोबत पुन्हा रिटर्न मोडमध्ये येऊ शकतात. याचं समीकरण आपल्या महाराष्ट्राला नवीन नाही. कारण काही दिवसासाठी त्यांनी घेतलेली शपथ उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आणि ते परत आले हे सगळं पाहताना ते कधी परत येऊ शकतात ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण शेवटी राष्ट्रवादीचे सगळे ध्येयधोरणे हे दोघे मिळून ठरवत असतात. ही अशी लोकांची चर्चा आहे आणि शक्यताही आहे की ते दोघे एकत्र येऊ शकतात. कारण ज्या पद्धतीनं निलेश लंके वापस आले तसे बरेच वापस येऊ शकतात किंवा इतर घडामोडी होऊ शकतात. सांगायचा मुद्दा हा की दोन्ही पक्ष हे जे आहेत ते पुढे चालून एकत्र होऊ शकतात आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर कुठंतरी काँग्रेस एकटी पडू शकते अशी चर्चा आहे. आता काँग्रेस एकटी पडल्यानंतर त्यांच्या सोबतीला राहतो कोण तर हा प्रश्न आहे.
त्यांच्या सोबती राहतं कोण, तर याचं उत्तर आहे प्रकाश आंबेडकर. आता प्रकाश आंबेडकर यांची युती जर काँग्रेससोबत झाली तर विधानसभेचं चित्र पूर्णपणे वेगळं असेल, कारण की शरद पवार वेगळे असतील, ठाकरे भाजप वेगळे असतील आणि काँग्रेस वंचित वेगळे असेल आणि हे दोन्ही मतदार, या दोन्ही पक्षाचे मतदार कुठेतरी सारखेच आहे. म्हणजे जे मतांची विभागणी होणार होती ती आता होणार नाही, असा काहीतरी दृष्टिकोन असावा. पण ज्या पद्धतीनं काल एक घटना घडली, काल परवा एक घटना घडली, प्रणिती शिंदे यांनी भाषणामध्ये असा उल्लेख केला की मागच्या वेळेस कोणी उभे राहिलं आणि त्यांनी मतांची विभागणी केली, त्यामुळं आपल्याला हार मानावं लागली. जे तुमच्या प्रत्येक गोष्टीत सोबत आहेत त्यांना तुम्ही मतदान करता, पण उभं मध्ये कोणीतरी राहतं, मतांचं विभाजन होतं आणि आपण हरतो असं बोलतात. आज जे मध्ये उभे राहतात, मतांची विभागणी करतात, ते एकंदरीत प्रत्यक्षरित्या भाजपालाच मदत करतात असं वक्तव्य केल्यानंतर लगेच वंचितनं आपलं ट्विट केलं आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांना टार्गेट केलं की दक्षिण आफ्रिकेमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी आम्हाला सत्ता नको, किंवा तुमचं पक्षात जमत नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहात, असंही त्या ट्विटमध्ये एकंदरीत बोललं गेलं. म्हणजे कुठंतरी जे काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ पाहत होती, कुठंतरी एका स्टेटमेंटमुळं, प्रणिती शिंदे यांच्या एका स्टेटमेंटमुळे हे सगळं पांगणार आहे का, की आता सोलापूरमधून उभं राहू नये वंचितचा उमेदवार म्हणून ही स्ट्रॅटर्जी होती का, किंवा त्यांचा बोलवता धनी कोणी वेगळा होता का, अशा सगळ्या सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण एकंदरीत पाहता ही युती जर बनणार असेल, आगामी काळात या युतीला सकारात्मक दिशा जर देणार असेल, तर अर्थातच प्रणिती शिंदे यांनी सुरू केलेला हा नवीन वाद, वंचितनं त्याच पद्धतीनं केलेला विरोध आगामी काळात याची थिणगी मोठ्या उद्ध्वस्तात होऊ शकते. याचं जी होणारी युती आहे, आघाडी आहे, ती तुटूही शकते, असं एक चित्र तयार झालंय. पण आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी जे पत्र पाठवलं ते योग्य आहे आणि प्रणिती शिंदे यांनी केलेलं स्टेटमेंट योग्य आहे, की प्रणिती शिंदेला वंचितनं दिलेलं उत्तर योग्य आहे, की एकंदरीत ह्या सगळ्या भाजपा शक्तीविरुद्ध लढण्यासाठी कुठंतरी आपल्यातच मतभेद होत आहेत, असं काही महाविकास आघाडीमध्ये होतंय का, एकंदरीत याचा काय परिणाम मतदानावर होईल, लोकसभेवर विधानसभेवर होईल आणि त्याचे परिणाम काय भोगावे लागू शकतात विरोधकांना, आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, थोडं सबस्क्राईब करा.